वेदांत बंडगर हत्या प्रकरणी मोक्काचा प्रस्ताव सादर पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची माहिती। सांगली येथील वेदांत बंडगर हत्या प्रकरणातील संशयिताविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आलेला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली। काही दिवसांपूर्वी येथील 14 वर्षीय वेदांत बंडगर या बालकाची गोळ्या झाडून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली। या घटनेमुळे सांगली शहर आणि परिसरात प्रचंड खळबळ उडाली, तसेच नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात होता। पूर्व वैमनस्य आणि वर्चस्वाच्या वादातून हा हल्ला झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आले। गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीनं तपासचक्र फिरवत या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आणि साथीदारांना अटक केली होती। पोलीस तपासात असे निष्पन्न झालं आहे की या हत्येतील संशयितांनी केवळ वैयक्तिक वादातून हा गुन्हा केलेला नसून त्यांनी परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी संघटित टोळी बनवून हा कट रचला होता। या टोळीतील गुन्हेगार यापूर्वी अनेक गंभीर स्वरूप गुन्हे दाखल असल्याचे समोर आलेलं आहे। परिसरातील गुन्हेगारी टोळ्या बिमोड करण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी या टोळीविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार स्थानिक अन्वेषण शाखा आणि संबंधित पोलीस निरीक्षक ठाण्यामार्फत कायदेशीर प्रक्रिया करून हा प्रस्ताव कोल्हापूर पोलीस महानिरीक्षकांकडे पाठवण्यात आलेला आहे। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी सांगली।